नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघायचं आहे एक घरगुती असं छान असं सरबत. तर आज आपण बघणार आहोत बडीशेपचं सरबत. तर इथे आपण हा सब्जा घेतलेला आहे, तो थोडा भिजत घालायचा आहे. अगदी लगेचच भिजतो, त्याला फार वेळ लागत नाही. असं पाण्यात भिजवून ठेवायचं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घ्यायचं आहे ही पाव वाटी बडीशेप आहे. त्यामध्ये आपण साखर घालणार नाही आहोत. इथे मी खडी साखर घेतलेली आहे, तेवढीच खडी साखर घ्यायची आहे. 2 वेलची घ्यायची आहेत आणि 4-5 काळी मिरीचे दाणे घ्यायचे. आता हे मिक्सरला आपल्याला अगदी बारीक पावडर करून घ्यायचं. हे बघा, आपलं हे पावडर तयार झाली आहे. हे आपण सरबताचं प्रीमिक्स म्हणू शकतो. हे आपण स्टोअर करून बाटलीत भरून ठेवून द्यायचं, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण सरबत करून पिऊ शकतो. अगदी बारीक पावडर करायची. आता आपण सरबत करायला घेऊया. आता सरबत करूया. बर्फ घालायचे, त्यामध्ये हे 2-2 चमचे प्रीमिक्स घालूया. सब्जा घालायचा आहे भिजवलेला. चवीपुरतं मीठ घालूया. पुदिन्याची पानं अशी थोडी चुरून घालायची आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला उतरतो. लिंबाचा रस घालायचा. आता बाहेर उन्हाळ्याचा कडाका एवढा चालू आहे, तर अशा वेळी आपण घरच्या घरी चांगलं असं छान सरबत बनवून पिऊ शकतो. बाहेरची कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपलं घरचं सरबत केव्हाही चांगलं. आणि आता हळूहळू पाणी घालायचे. आपलं सरबत तयार आहे. वाव, तुम्ही नक्की करून बघा. अतिशय रिफ्रेशिंग आहे. ह्यामध्ये पुदिना, लिंबू आणि बडीशेप ह्याचा फ्लेवर अतिशय छान असा येतो. आणि अगदी आपल्याला उन्हाचा जर त्रास होत असेल तर त्यासाठी हे अतिशय चांगलं औषधच आहे म्हणायचं. इतकं सुंदर लागतं. तुम्ही करून बघा. मस्त आपलं बडीशेप सरबत तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. अतिशय छान लागतं. आणि मला रिप्लाय द्यायला विसरू नका. कमेंट्समध्ये मला कळवा की तुम्हाला आवडलं की नाही मी दाखवलेलं सरबत. अतिशय छान लागतं आणि याने आपल्याला जो उन्हाळ्याचा त्रास होत असतो तो कमी व्हायला मदत होते. नक्कीच करून बघा आणि कसं झालंय ते मला सांगायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.